अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी कोपऱ्यातलं ते सबस्क्राईब बटन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मकर संक्रांती होऊन गेली तशीच जंगलातल्या बायांची हळदी कुंकू कार्यक्रमाची गडबड सुरू झाली। जंगलातल्या बायांना हळदी कुंकू कार्यक्रमाची मोठी हौस। छान छान साड्या नेसून खूप सारे दागिने घालून जंगलातल्या बाया एकमेकींकडे हळदी कुंकवाला जायच्या। आज हत्तीनबाई, हरिणबाई आणि डुकरीनबाई चित्तीनबाईच्या घरी हळदी कुंकवाला चालल्या आहेत। चित्तीनबाई खूप श्रीमंत, तिने जंगलात मोठा बंगला बांधला होता। आज मोठा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चित्तीनबाईने तिच्या घरी ठेवला होता। पण चित्तीनबाईला आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व होता। चित्तीनबाईने महागड्या वस्तूंनी घर सजवलं होतं। मोठ्या हॉटेलमधून खूप सारं जेवण तिने मागवलं होतं कार्यक्रमासाठी। सगळ्याजणी चित्तीनबाईच्या घरात येऊन बसल्या। नंतर चित्तीनबाई आली आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला। एकमेकींना हळदी कुंकू लावलं। नंतर सगळ्यांनी नाश्ता केला। नाश्ता झाल्यावर या सगळ्या बायांच्या गप्पा रंगल्या। डुकरीनबाई म्हणाल्या, चित्तीनबाई, मस्त बंगला बांधलाय तुम्ही आणि नाश्ता पण खूप छान होता। घरसुद्धा मस्त सजवलंय महागड्या वस्तू आणून। अहो डुकरीनबाई, त्यात काय एवढं मोठं? हे तर आमच्यासाठी काहीच नाही। आम्ही खूप मोठे मोठे कार्यक्रम करतो। हा तर माझ्यासाठी छोटासा कार्यक्रम आहे। तुमचे दागिने पण छान आहेत आणि तुमच्या साडीचा रंग पण खूप छान आहे। कुठून घेतली हो चित्तीनबाई ही साडी? चित्तीनबाई असते खूप गर्विष्ठ। ती हरणीला चिडवण्यासाठी मुद्दाम म्हणते, तुमची पण साडी खूप छान आहे हो, पण हरणीताईची पाहणा, रोजचीच जुनी साडी घालून आल्या आहेत त्या। हे ऐकून हत्तीनबाईंना येतो राग। त्या म्हणतात, असं कुणाला नावं ठेवू नये, मला हे अजिबात आवडत नाही। त्या घरी बसल्या तरी स्वभावाने खूप चांगल्या आहेत। तेव्हा चित्तीनबाई हरणीबाईला कमी दाखवण्यासाठी म्हणते, मग हरणीबाई, उद्या तुमच्या घरी हळदी कुंकू ठेवा, आम्ही सगळ्या येऊ। हरणीबाई म्हणते, या की, नक्की या। माझ्याकडून जशी सोय होईल तशी मी तुमची सोय पाहुणचार करील। माझ्या घरी आला तर मला खूप आवडेल। चालेल, तर मग उद्या आपण हरणीबाईच्या घरी हळदी कुंकवाला जाऊया। असं म्हणून सगळ्या निघून घरी जातात आणि उद्याचा कार्यक्रम ठरतो हरणीबाईंच्या घरी। हरणीबाई कार्यक्रम करून घरी येते तेव्हा ती टेन्शनमध्येच असते। तिला टेन्शनमध्ये पाहून तिची मुलगी चिनू तिला विचारते, आई, का ग उदास दिसतेस? काय झालं? अगं काही नाही, आज मी चित्तीनबाईच्या घरी हळदी कुंकवाला गेले होते। तेव्हा चित्तीनबाई म्हणाल्या की उद्या आम्हाला सुद्धा तुमच्या घरी बोलवा। मग आपण आता तयारी कशी करणार आणि त्यांचा पाहुणचार कसा करणार? आपल्याकडे तर एवढे पैसे नाही आहेत। एवढ्या सगळ्यांना नाश्ता द्यायचा, वाण म्हणून काहीतरी द्यायचं, तर पैसे तर लागणारच ना। पैसे कुठून आणायचे म्हणून मला टेन्शन आले। आई, तू अजिबात काळजी करू नकोस। हळदी कुंकवाचा तर कार्यक्रम आहे ना, तू घर आवरायला घे। मी उद्याच्या नाश्त्याची, वाणाची सगळी सोय करते। तू काही टेन्शन घेऊ नकोस। हरणीबाईंची चिनू खूप हुशार होती। हरणीबाईंना पण चिनूवर खूप विश्वास होता। त्यांना माहीत होतं की चिनू म्हणाली की मी सगळी सोय करते, तर चिनू काहीतरी नक्कीच करणार, आणि त्या निश्चिंत झाल्या। त्या घर आवरायला लागल्या आणि चिनू जंगलात निघून गेली। जंगलात आल्यावर चिनूने खूप सारी फळं आणि फुलं गोळा केली आणि ती फळं फुलं घेऊन ती घरी आली। घरी आल्यावर आईला म्हणाली, आई, तू उगाचच काळजी करीत होतीस। बघ, मी जंगलातून खूप सारी फळं आणली आहेत। याचा आपण उद्यासाठी नाश्ता बनवूया। आणि जंगलातून अनेक दुर्मिळ झाडांच्या बिया पण आणल्या आहेत, त्या आपण वाण म्हणून देऊया। आणि जंगलातून मी खूप सगळी छान छान फुलं पण आणली आहेत, त्या फुलांनी आपलं घर सजवूया। म्हणजे किती छान होईल आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम। दुसऱ्या दिवशी चिनूने घरासमोर सुंदर रांगोळी काढली। तिने घरीच तयार केलेल्या वस्तू भिंतींना लावून घर सजवलं। जंगलातून आणलेल्या फुलांचं दारांसाठी तोरण केलं। फुलांनी सजवलेले दिवे घराच्या
खिडकीत आणि देवळ्यांमध्ये लावले. चित्तीनबाईच्या बंगल्यापेक्षा सुद्धा चिनूचं घर आता खूप सुंदर दिसत होतं. दुपारी जेव्हा हळदी कुंकवासाठी सगळ्या जणी आल्या तेव्हा चिनूचं घर पाहून सगळ्या अवाकच झाल्या. घरात सुद्धा चिनूने खूप छान सजावट केली होती. खिडक्यांमध्ये दिवे लावले होते. चिनूने काल आणलेल्या फळांपासून चविष्ट पदार्थ बनवून ठेवले होते. हळदी कुंकू ठेवलं होतं आणि चहासुद्धा करून ठेवला होता. सगळी तयारी पाहून हत्तीनबाई म्हणाल्या, पाहिलं का किती सुंदर घर आहे. चित्तीनबाईच्या घरापेक्षा मला तर इथं खूप प्रसन्न वाटतंय. चित्तीनबाईच्या महागड्या फर्निचरपेक्षा इथली फुलं, रांगोळी आणि प्रसन्न वातावरण मला खूप आवडलंय. इथंच मला खूप छान वाटतंय. डुकरीनबाई आणि चित्तीनबाई सुद्धा नुसत्या पाहतच राहिल्या. त्यांना वाटलं नव्हतं की चिनू एवढं छान घर सजवेल म्हणून आणि हरणीबाई एवढा छान कार्यक्रम करू शकेल म्हणून. नंतर हरणीबाईने सगळ्यांचे स्वागत केले आणि चिनू तिने बनवलेला फळांचा मस्त ज्यूस सगळ्यांसाठी घेऊन आली. खाण्यापिण्याचा कार्यक्रम झाल्यावर डुकरीनबाई म्हणाल्या, खरंच खूप छान वाटलं, मला इथं प्रसन्न वाटलं. मी उगाचच चित्तीनबाईचं कौतुक करत होते. चित्तीनबाईंना त्यांच्या श्रीमंतीचा फार गर्व आहे. पण चित्तीनबाईच्या कार्यक्रमापेक्षा हरणीबाईचा कार्यक्रम मला खूप आवडला. इथे मला खूप प्रसन्न वाटलं. नंतर चित्तीनबाईसुद्धा म्हणाल्या, मी चुकले, मी उगाच हरणीबाईचा अपमान केला. मी त्यांचा अपमान केला तरीसुद्धा त्यांनी माझा आज किती छान पाहुणचार केला. मला खूप वाईट वाटतंय. आणि अशा प्रकारे हरणीबाईचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान झाला.